मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश विधानसभेच्या अध्यक्षांना द्यावेत, यासाठी ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती आज थोड्याच वेळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। खरं तर मागच्या दोन्ही सुनावण्याच्या वेळी जर आपण बघितलं तर जे राहुल नार्वेकर आहेत त्यांना वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेले होते। सिद्धार्थ शिंदे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी, सुप्रीम कोर्टाचे वकील। सिद्धार्थ सर, मागच्या दोन्ही सुनावण्यांच्या वेळेस आपण जर बघितलं तर वेळापत्रकाभोवती सगळी जी चर्चा आहे ती झाल्याची बघायला मिळाली होती। आज राहुल नार्वेकरांना नवं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत। राहुल नार्वेकरांच्याच वकिलांनी मागच्या वेळेस सुट्ट्या सुरू व्हायच्या आधी, आत्ता सुप्रीम कोर्टाला 8-9 दिवस सुट्ट्या होत्या दसऱ्याच्या, त्याच्या आधी त्यांनी वेळ मागितलं होतं की आम्ही सुधारित वेळापत्रक तुम्हाला देऊ 30 तारखेला। त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं ओरली की हा तुम्हाला लास्ट चान्स आहे आणि आम्ही हे मॅटर 30 तारखेला लिस्ट करतोय, तुम्ही सुधारित वेळापत्रक घेऊन या, नाहीतर आम्हाला तुमच्यावर वेळापत्रक लादावं लागेल। तर आता आज समजेल की सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर काय स्टँड घेतं आणि राहुल नार्वेकर सुधारित वेळापत्रक देतील का नाही, किंवा त्यांचं जे जुना वेळापत्रक आहे त्याच्यावरच ते ठाम राहतील, हे आज आपल्याला समजेल। जर राहुल नार्वेकरांनी नवं वेळापत्रक दिलं नाही तर सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं आम्ही तुम्हाला नवीन वेळापत्रक घालून देऊ, तसं होऊ शकतं का? सुप्रीम कोर्ट त्यांना नवी वेळापत्रक देऊ शकतं का? कारण दोन्ही म्हणजे विधानसभा असेल किंवा सुप्रीम कोर्ट या दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत, म्हणून हा प्रश्न माझा तुम्हाला। बघा, 10व्या अनुसूचीप्रमाणे अध्यक्ष हे निर्णय घेतात डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेबद्दल, आणि त्याच्यावर जर अध्यक्षांचा निर्णय कोणाला पटला नाही तर ते सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जाऊ शकतात। पण आता ह्याच्यात काहीच सुप्रीम कोर्टाने बघा मागच्या वेळेस 11 मेला पण निकालामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की हे जे वेळापत्रक आहे हे तुम्ही रिजनेबल पिरियड ऑफ टाईममध्ये डिसाईड करा। तर त्याच्यानंतर ते डिसाईड न झाल्यामुळे सुनील प्रभू आणि नंतर जयंत पाटील इथे आलेले आहेत, दोन्ही मॅटर एकत्र टॅग झालेले आहेत। त्यामुळे आता आपण बघू की काय आता सुप्रीम कोर्ट किती, मागच्या वेळेस त्यांनी हस्तक्षेप कसा केला, त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्यापूर्वी की सुनावणी तुम्ही लगेच घ्या, सुनावणी तुम्ही एक आठवड्याच्या आत घ्या, ते राहुल नार्वेकरांनी मान्य केलं होतं। पण आता बघू की सुप्रीम कोर्ट ओरली मागच्या वेळेस असंही म्हटलं होतं आम्हाला तुमच्यावर 2 महिन्याचं वेळापत्रक नाही तर लादावं लागेल। तर आज सुप्रीम कोर्ट काय वेळ मर्यादा निश्चित करतं का? पण एक निश्चित आहे की हे प्रकरण आता पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच गेलेलं आहे। कारण राहुल नार्वेकरांनी जे वेळापत्रक सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्येच डिसेंबरचा उल्लेख आहे, 13 डिसेंबरच्या आसपास, नोव्हेंबरच्या आसपास त्यांनी दिलेला आहे आणि पुढचे 2च महिने बाकी आहेत। त्यामुळं निश्चित पद्धतीनं राहुल नार्वेकरांच्या दोन्ही गटाच्या सुनावण्या ऐकून घेणं असेल किंवा त्यानंतरचा निर्णयाला पुढचंच वर्ष उजाडणार आहे। सुप्रीम कोर्ट याच वर्षी घ्यावं अशा संदर्भात काही निर्देश देऊ शकतं का? जरी सुप्रीम कोर्ट काय म्हणलं तरी 2 ते 3 महिन्याच्या आतला वेळ सुप्रीम कोर्ट म्हणजे असं काही लवकर वेळ देणार नाही, ते त्यांना वेळ देतीलच। मग राहुल नार्वेकर म्हणू शकतील की अधिवेशन आहे, नागपूरला आहे, त्यामुळे असे बरेच प्रश्न येऊ शकतात। तर बऱ्याच वेळेस सुप्रीम कोर्ट हायकोर्टाला पण काही मॅटरमध्ये सांगतं की तुम्ही एवढ्या वेळात हे मॅटर डिसाईड करा, पण काही तांत्रिक किंवा दुसऱ्या अडचणींमुळे हे डिसाईड होऊ शकत नाही। तर सुप्रीम कोर्ट आज त्यांना सांगेल असं मला वाटतंय की तुम्ही काही वेळ मर्यादेत हे मॅटर डिसाईड करा। आता राहुल नार्वेकर ते त्याच्यात करतात का नाही, प्रयत्न करतात ते बघू, कारण त्यांनी आता पुढची तारीख 2 नोव्हेंबरची दिलेलीच आहे। तर आज कोर्टात खरं समजेल की काय नक्की एक तारीख येते का परत हे मॅटर परत पुढेच जातं। सर, दुसरी जर सुनावणी बघितली तर जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील जे अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिका दाखल केली, त्या संदर्भात देखील आज क्लब सुनावणी होणार आहे। हो, मागच्या 2 सुनावण्या पण क्लबच झालेल्या होत्या, हे मॅटर एकत्र टॅग केलं गेलेलं आहे। तर अजित पवारांचा वकिलांचा हेच प्रयत्न असेल सांगायला की आमचं मॅटर हे नंतरचं आहे, तर त्याला अजून नोटिसेस नुकत्याच इश्यू झालेल्या आहेत, तर ते वेगळं आहे, ते कसं शिवसेनेपासून वेगळं आहे, कारण शिवसेनेचं मॅटर हे 1.5 वर्षापूर्वीचं आहे, राष्ट्रवादीचं हे 2 ते 3 महिन्यापूर्वीचं आहे। तर ते प्रयत्न करतील सांगायचा, आणि अध्यक्ष पण एखाद्या वेळेस प्रयत्न त्यांच्या वकिलामार्फत करतील सांगायला की राष्ट्रवादीचं प्रकरण हे वेगळं आहे, त्याची आता सुरुवातच झालेली आहे, शिवसेनेच्या प्रकरणामध्ये आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलेलो आहे, तर कसं हे वेगळं आहे ते दाखवायचा प्रयत्न केला जाईल। सर, एक शेवटचा आणि वेगळा प्रश्न, खरं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती की मराठा आरक्षणासंदर्भात खूप आंदोलनं सुरू आहेत मागच्या काही दिवसांपासून, तो विषय खूप गाजतोय राज्यामध्ये। क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे, पण ऐकली गेली नाही आहे। त्या क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात आज काय नोटिफिकेशन निघालेलं, कारण 10 दिवसांच्या नंतर आज कोर्ट सुरू होते। बघा, सुप्रीम कोर्टाने 2020मध्ये मराठा आरक्षण रद्द ठरवलं होतं, त्याच्यानंतर रिव्ह्यू पण रिजेक्ट झाला। उपचारात्मक याचिका ही महाराष्ट्र सरकारने काही महिन्यापूर्वीच दाखल केली होती, म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन लास्ट रिकोर्स जो असतो तो।
तर त्याच्यात सुट्ट्यांच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारने ते मेन्शन केलं मॅटर. त्यात चीफ जस्टिस म्हणले की आम्ही तुम्हाला एक डेट देऊ. ती डेट काय अजून आलेली नाही आहे, पण 2018मध्ये जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यात असं आहे की केंद्र सरकारने आता आरक्षण द्यायचं का नाही हे हक्क त्यांच्याकडे घेतलेला आहे. तर राज्य सरकारचा रोल आता कमी झाला आहे. त्यांनी नुसतं अहवाल ते देऊ शकतात. शेवटी हे डिसिजन जे घ्यायचं आहे ते केंद्र सरकारने घ्यायचं आहे. तर केंद्र सरकार जर महाराष्ट्र सरकारने अहवाल दिला आणि केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलून हे पारित केलं तरच मराठा आरक्षण लगेच त्वरित मिळू शकतं. कारण ह्याच्यात जेवढा राज्याचा रोल आहे त्याच्यापेक्षा जास्त आता केंद्र सरकारचा रोल ह्याच्यात आलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं यात लक्ष घालण्याची गरज असल्याचं आणि तशीच सूचना जी आहे ती देखील सुप्रीम कोर्ट देऊ शकतं अशा पद्धतीचं मत जे आहे ते सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सोबतच आपण जर बघितलं तर दोन्ही सुनावण्यांसंदर्भात थोड्याच वेळात याचिका होणार आहे आणि त्या सुनावणी दरम्यान नेमकं राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते नवं वेळापत्रक सादर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.